दर्यापूर नगरपालिकेचे बहुचर्चित लोकार्पण पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख तथा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। दर्यापूर पालिकेची नवी इमारत गेल्या 1.5 वर्षापासून बांधून तयार आहे, मात्र राजकीय कुरघोडीत सतत लोकार्पण लांबणीवर पडत होते। मागील काळात मनसेने वृद्ध महिलेच्या हस्ते लोकार्पण करीत राजकीय दणका दिला होता। याची दखल घेत प्रशासनाने तातडीने लोकार्पण सोहळ्याची पावले टाकली। नगर अध्यक्षाविना लोकार्पण घेण्याची घाई केल्याबद्दल भाजपाने थयथयाट करीत आजच्या कार्यक्रमाच्या काड्या फिती लावून निषेध करीत काँग्रेस मंडळीचा हा श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे। तर पालिकेला मिळालेल्या 5 कोटी रुपयांचा निधी काँग्रेस कार्यकाळातच मंजूर झाला असून दर्यापूर पालिकेत सत्ताधारी पक्षाने सतत दिरंगाई करीत इमारतीचे लोकार्पण लांबवले। यामुळे सामान्य नागरिकांच्या सेवेत नवी इमारत येण्यास विलंब झाला। इमारत निधीचे श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही, हे आमचे श्रेय आहे। काहींनी या कार्यक्रमास खीळ घालण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कार्यक्रमात केले। यामुळे नगरपालिकेचे लोकार्पण राजकीय आखाडा बनल्याचे दिसत आहे। आमदार बळवंत वानखडे यांनी प्रास्ताविक करताना या इमारतीकरिता पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना निधी मिळाल्याचे सांगितले। फक्त बांधकाम त्यांच्या काळात झाले याची पुनरुक्ती केली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण सुद्धा यावेळी करण्यात आले। यासह जिल्हा परिषद विश्रामगृहाचे सुद्धा उद्घाटन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला नामदार बच्चू कडू यांनीही काही वेळ उपस्थिती दिली। मंचावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जयंत देशमुख, काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर भारसाखडे, राष्ट्रवादीचे अरुण गावंडे, अनिल जळमकर, पालिका उपाध्यक्ष सागर गावंडे, काँग्रेस नेते प्रदीप देशमुख आदींची उपस्थिती होती। यावेळी इमारतीचे सुशोभीकरण करण्यात आले। नागरिकांची उपस्थिती होती। नगरपालिकेचं लोकार्पण सोहळा करताना नगरपालिकेचे अध्यक्ष आदरणीय सौ नलिनीताई भारसाखडे या कोरोनामुळे नागपूरला भरती आहेत, म्हणून आमची अशी विनंती होती की आम्ही कालच कलेक्टर साहेबांना विनंती केली की आज जे उद्घाटन ठेवलेलं आहे ते रद्द करण्यात यावे आणि नगराध्यक्ष आल्यावर हे उद्घाटन होईल। परंतु इथे आज असं दिसतं आहे की उद्घाटन नगरपालिकेच्या भेटीचं होत आहे आणि त्याकरता आम्ही सर्व भारतीय जनता पक्षातर्फे निषेध व्यक्त करतो आहे। शशांक देशपांडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।